चार कारखाने प्रत्येक कारखान्याने कपॅसिटी वाढवली आणि पैठण तालुक्यात विचार केला तर आमच्या 58% जमीन भिजते, बाकीची अजून भिजत नाही. तरीसुद्धा यावेळेस आम्हाला थोडीशी कुणकुण लागली. आम्ही सगळेजण 100 गाड्या घेऊन आलो इथं. हां, तर कशासाठी आलो की आम्हाला असा आम्हाला कळलं जायचं की आमचं पाणी हक्काचं कुठेतरी पूर्व बाजूला तुम्हाला तरी द्यायचं अशी चर्चा होती. त्यांचं पाणी त्यांना 100% द्या, तो विषय आमचा नाही. आमचं जे हक्काचं पाणी आहे ते आम्हाला द्यावं की जेणेकरून भविष्यामध्ये आमचे कारखाने चालतील आणि बाकीची पिकं गहू हरभरा वगैरे बऱ्यापैकी आमच्याकडे फळबाग आहे, या सगळ्या फळबागात जिवंत आहे. यासाठी आमचं हक्काचं पाणी आम्हाला द्यावं. आपली मिटिंगमध्ये चर्चा बऱ्यापैकी झाली. आपण पॉझिटिव्हली आम्हाला निर्णय दिला आहे, त्याबद्दल आपण मनपूर्वक आमच्या सगळ्या फलटणकरांचा आभार मानतो. त्यामध्ये चर्चा होताना त्यामध्ये मी एकदम अधिकाऱ्यांची चर्चा केली तर कुठेही तुमचं पाणी कमी करून अन्य सांगायचं आपण देणार नाही. मागणी केली तुमच्याकडे? नाही, मागणी असू दे, पण त्यातून म्हणजे कमिटेड म्हणून काय होते जे कमिटेड पाणी आहे प्रकल्प. मी अगोदर सांगितलं की जे प्रकल्पामध्ये जे पाणी आपण कमिट केलेलं आहे ते दावे ते तत्व आपण ते स्वीकारलं ना. आता ते तत्व खरं तर पाण्याचं दाव करायला लागेल तर मग ते शेतकऱ्यांनी काय करायचं हा मूळ तत्व मी पहिला मुद्दा हाच मानला पुण्याच्या चर्चेपासून. त्यामुळे असं कुठलं पाणी कमी करण्याचा प्रश्न नाही आहे. फलटण तालुक्यातलं पाणी कमी करण्याचा प्रश्न नाही, तुमच्यावर अन्याय होणार नाही. त्यामुळे आम्ही खात्री देतो. त्यांचं म्हणणं आहे की ती अर्धवट माहिती तुमच्याकडे टेक्निकल माहिती नाहीये म्हणतात ते. टेक्निक अर्धवट माहिती देत नाही. माझा स्टेटस बघा वरती गेलो तुमचं नाही. अरे बोम येईल तुमच्यावरती म्हणूनच आमच्याकडे एवढे घाबरत पाहिला तर तुमचा नंबर द्या तुम्हाला आणि माझं स्टेटस पूर्ण स्टेटस त्यांना विषय मी तर काढला ना, त्यांनी काढला. आता ह्यांची मंत्र्यांची ओळख नव्हती तेव्हापासून त्यांच्या घराला मी ओळखतो आणि ते म्हणतात मंत्र्यांच्या क्षमतेवर प्रश्न घेऊन असतो. माझा यांच्याच क्षमतेवर प्रश्न आहे. त्यामुळे ते तुम्हाला बोललेलं बरोबर राजकारणाची सुरुवात मला काय करायची नाही. खोटं नॅरेटिव्ह तुम्ही पत्र देऊ का तुम्हाला? दाखवता का टीव्हीला? दाखवता का टीव्हीला? माझा बोम पण तिथे व्हॉट्सअपवर पाठ. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही माळशी सांगोला पाणी घेऊन पण फलटणचं एकही थेंब पाणी घेणार नाही. ते कधी बोलले? तिथं उठावलेला काल ती पत्र आली दुपारी 12 वाजता बाहेर नाही कॅमेऱ्यामध्ये मी मागलं स्क्रीनवर बघतोय. त्यांना सांगितलं की हे कायमस्वरूपी पाणी तिकडे जाईल. आमच्या माळशिरस सांगोला पंढरपूरला पाणी देण्याचा अजिबात विरोध नाही. उलट तुमच्या माहितीसाठी सांगतो, सांगोल्यात म्हैसाळचं पाणी म्हैसाळयुक्त पाण्याचं पूजन मी मंत्री असताना मी पहिल्यांदा सांगोल्यात पाणी केलं. तिथंच माझे पुतळे घ्या लोकांनी जायला मागे. हे असे सगळे गणित आहे. त्याला उत्तर एकच आहे की जे पाणी वाढल्याशिवाय हे प्रश्न कुठलेही कुठल्याही खोऱ्यातले कुठल्याही नदीच्या बेसिन हे असंच चालू राहणार आहे. आणि याच्यात मी मंत्री असतानाही हेच ऐकतं आणि मंत्री नसतानाही तेच ऐकतं. त्यामुळे कशात फरक पडत नाही. पाणी वाढ प्रत्येक खोऱ्यातली प्रत्येक धरणात जास्त पाणी कुठून येईल हा विषय तुम्ही काढायला पाहिजे. सर तुम्ही मध्ये काही भेट घेतली होती अजितदादांची, त्यावरती जयकुमार गोरेंनी टीका की नियतीचा फेरा आहे, आता त्यांचा तो शेवट झालेला आहे. त्यांनाच विचारा कसं आहे, अवतारी पुरुष आहे. कारण मी त्यांच्याबद्दल बोलण्यावर माझी काही माहिती नाही. ते प्रश्न विचारू नका. ते माणसं काही माणसं माझ्या दृष्टीने अस्तित्वातच नाही. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. धन्यवाद.
मागणी झाली का पूर्ण? रामराजे नाईक त्यांच्याबरोबर बैठक झाली. एक मिनिट थांब. एक मिनिट. रामराजे नाईक निंबाळकर आता आपल्या सोबत आहेत. नेमकं बैठकीत काय चर्चा झाली? मीच पहिल्यांदा मिरवजूया कालवेजून डाव्या कालवेजूया बैठकीत बोलतो आणि जी मागणी तुम्ही आता मंत्री महोदयांनी सांगितलं की प्रशासकीय जी सूचना दिली गेलेली आहे कुठलाही बदल होणार नाही, कोणालाही पाणी कोणाला कुठल्या तालुक्याला देणार नाही. जेव्हा माझं मागणं काय होतं की फलटणचं पाणी तिथंच जाऊन नये. माळशिरसला कोणाला जास्त जे काही डेव्हिएशन पाहिजे असेल तर माळशिरसच्या कोट्यातलं जावं. सांगोल्याला जर डेव्हिएशन पाहिजे असेल म्हणजे DPRचं तर त्यांनी सांगोल्यातलं पाणी घ्यावं. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.